न्हाव्याच्या वस्ताऱ्याने तो गळा चिरायचा, 3 सेकंदात गन लोड करून समोरच्याला उडवायचा. दाऊदची त्याने दुश्मनी घेतली होती, पण एक बाई त्याच्या आयुष्यात आली आणि सगळा गेम पलटला. हा कोण तर हा होता हुसेन उस्त्रा, मुंबई अंडरवर्ल्डचा फेमस गुंडा. याच्या आयुष्यावर शाहिद कपूर आणि विशाल भारद्वाज यांनी पिक्चर बनवलाय, पण हुसेनच्या पोरीने प्रोड्युसरवर केस ठोकली आहे. आता हुसेन उस्त्रा नक्की कोण होता, दाऊदची त्याचा काय संबंध होता, त्याची मुलगी कोण, तिच्या मागण्या काय, सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगावबत्ती. ओ रोमिओ हा सिनेमा वेल नोन लेखक एस हुसेन जैदी यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकावर आधारित असल्याचं सांगितलं जात आहे. पण ओ रोमिओची कथा थोडीशी वेगळी आहे. इथे सेंटरला आहे हुसेन उस्त्रा आणि सपना दीदी यांची धक्कादायक, हिंसक आणि अपूर्ण राहिलेली कहाणी. या सिनेमात मुख्य भूमिका शाहिद कपूरने साकारली आहे. उस्त्रा सपना दीदीला कसा भेटला, तिच्या आयुष्यात तो कसा आला आणि दोघांचा प्रवास कसा एका अंधाऱ्या वळणावर संपला, हे सगळं यात उलगडलं जातं. पण हा हुसेन उस्त्रा आणि सपना दीदी नक्की कोण होते ते पाहूयात. हुसेन शेख हा मुंबईचा एक गुंड होता. प्रत्येक गुंडाची आपली एक स्टाईल असते. या हुसेनची पण एक स्टाईल होती. तो खून करायचा, पण कुठल्याही टिपिकल हत्याराने नाही. त्याचा हत्यार होतं वस्त्रा. तिथून त्याला नाव पडलं हुसेन उस्त्रा. पण हा हुसेन उस्त्रा पोलिसांचा खबऱ्या होता. तो स्वतः एक गुंड असला तरी त्याचं नेटवर्क इतकं मजबूत होतं की त्याला दाऊदच्या व्यवसायांची आतली माहिती सगळी मिळायची. ती माहिती तो पोलिसांना द्यायचा आणि त्या बदल्यात त्याला पैशांचा हिस्सा मिळायचा. असं म्हटलं जातं की सुरुवातीच्या काळात दाऊद आणि हुसेन उस्त्रा यांनी एकत्र काम केलं, पण नंतर ते वेगळे झाले. इतके वेगळे की एकमेकांचे दुश्मन म्हणून समोर आले. हुसेनने स्वतःची इमेज पोलिसांचा खबऱ्या अशीच मेंटेन केली. त्याला मुंबईतलं अंडरवर्ल्ड संपवून टाकायचं आहे असा स्वतःबद्दल नॅरेटिव्ह त्याने पसरवला होता. तो शार्प शूटर सुद्धा होता. फक्त 3 सेकंदात तो गन लोड करून समोरच्याला संपवू शकत होता. या उस्त्राच्या आयुष्यात ट्विस्ट आला तो एका स्त्रीच्या रूपात. दाऊदच्या गँगमध्ये महमूद कालिया तस्करीचं काम करायचा. एक दिवस कालियाने दाऊदला एका कामासाठी नकार दिला. आता दाऊदचे चक्कर मतलब मौतचे टक्कर असा त्यावेळी प्रकार होता आणि झालंही तसंच. दुबईहून भारतात लँड होताना दाऊदच्या माणसांनी कालियाला मारलं. त्यावेळी नुकतंच त्याचं लग्न झालं होतं आणि त्याची बायको अशरफ त्याच्या सोबतच होती. तिने ठरवलं की आपल्या पतीच्या हत्येचा बदला घ्यायचा, दाऊदला संपवायचं. दाऊदशी नडू शकणारे दोनच बहाद्दर त्यावेळी होते, अरुण गवळी आणि हुसेन उस्त्रा. तिने हुसेनला गाठलं आणि मदत मागितली. हुसेनचाही हेतू सेमच होता. त्याने अशरफला मदत करायचं ठरवलं. त्याने तिला सगळी ट्रेनिंग देऊन तयार केलं, पण पुढे अरुण गवळीकडे पाठवलं. पण तिला तिकडून काही मदत झाली नाही. तिला वाटलं की आपल्या धर्मामुळे लोक आपल्याला मदत करत नाहीये, म्हणून तिने नवीन नाव धारण केलं, सपना दीदी. दाऊदला मारणं हे तिचं स्वप्न होतं, म्हणून सुद्धा हे नाव तिला योग्य वाटलं. हुसेन आणि सपना एकमेकांसोबत काम करू लागले. उस्त्राला सुरुवातीला सपना एक भोळी स्त्री वाटत होती, पण हळूहळू ती स्वतःचा दबदबा निर्माण करत होती. तिने खबऱ्यांचं जाळं उभं केलं आणि दाऊदच्या डान्स बार, जुगार अड्डे आणि बेकायदेशीर धंद्यांची माहिती क्राईम ब्रांचला देऊ लागली. या काळात तिच्यावर 2 वेळा हल्ले झाले, पण तरीही ती थांबली नाही. पण दाऊदच्या साम्राज्यावर याचा फारसा परिणाम होत नसल्याचं लक्षात आल्यावर सपना आणि उस्त्रा काठमांडूला गेले. कारण दाऊद शस्त्रास्त्र आणि बनावट चलनासाठी नेपाळचा मार्ग वापरत होता. पण ही साथ फार काळ टिकली नाही. डिसेंबर 91 मध्ये सपना आणि हुसेन एका वादानंतर वेगळे झाले. दाऊदला मारायचं सपनाचं स्वप्न काय पूर्ण झालं नाही, कारण 94 साली दाऊदच्या माणसांनी तिची हत्या केली. हुसेन सुद्धा तसा मेला नाही. त्याच्या विरुद्ध ट्रॅप लावला गेला. ट्रॅप म्हणजे स्पष्टच सांगतो, हनी ट्रॅप. आणि तो गाफील असताना त्याच्या शरीरात 27 गोळ्या डागण्यात आल्या. ही होती हुसेन उस्त्रा आणि सपना दीदी यांची दास्तान. पण आता यावर हुसेन उस्त्रा याची मुलगी सनोबार शेख हिने कोर्टात धाव घेतली आहे. तिचं म्हणणं आहे की माझ्या वडिलांची प्रतिमा या सिनेमातून चुकीच्या पद्धतीने दाखवली जाते. ते असे नव्हतेच. ते अतिशय चांगले गृहस्थ होते आणि सपना दीदीचं दाखवलेलं लव्ह अँगल अतिशय चुकीचं आहे. सपना आणि हुसेन यांच्यात भावा बहिणीचं नातं होतं. हा सिनेमा रिलीज केला जाऊ नये. मी या सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मागणी करते. ही एक बाजू. दुसऱ्या बाजूला तिचं म्हणणं आहे की माझ्या वडिलांच्या आयुष्यावर जर चित्रपट बनतोच आहे, तर त्याचा हिस्सा पैशांच्या स्वरूपात काही प्रमाणात मला मिळाला पाहिजे. सिनेमाच्या निर्मात्यांनी आधीच सांगितले की काही गोष्टी खऱ्या किस्स्यांवरून इन्स्पायर्ड आहेत, पण चित्रपटाची स्टोरी पूर्णपणे फिक्शनल आहे. आता यावर कोर्ट काय म्हणते ते येत्या काळात कळेलच. पण चाहते या सिनेमासाठी उत्सुक आहेत, कारण विशाल भारद्वाज यांचा सिनेमा आणि त्यात शाहिद कपूर म्हणजे चेरी ऑन द केक. तुम्ही या सिनेमासाठी उत्सुक आहात का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लगावतीला सबस्क्राईब करायला विसरू नका.